नमस्कार मित्रांनो. तर लक्ष्मी निवास या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की निवास लक्ष्मी रात्री जेवणाच्या वेळेस सगळ्यांना सांगतात की जयंत हा किती चांगला मुलगा आहे. फक्त श्रीमंत नाही तर मनाने सुद्धा खूप चांगला आहे. आम्ही त्याच्याकडे गेलो होतो. तो फक्त आपली मदत नाही करत, तर इतर लोकांची मदत करतो असं सगळं सांगतो. म्हणते ते काही असलं ना तरी माझं मन मानत नाहीये. आधी जे काही झालं, भावनाच्या बाबतीत जे काही झालं ते मला पुन्हा पुन्हा आठवते. श्रीकांतरावांचं जे झालं अगदी सेम हे पण तसंच आले. आता हिच्या जान्हवीच्या बाबतीत असं काही व्हायला नको. हा मुलगा कोण आहे, कुठून आलाय हे आपल्याला काहीच माहिती नाहीये. आपल्याला भावनाच्या बाबतीत माहिती होतं. श्रीकांत सरांच्या ऑफिसमध्ये भावना कामाला होती म्हणून सगळी कल्पना होती. पण या जयंतबद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हतं, म्हणून मला जरा भीती वाटते. हरी आणि संतोष म्हणतात आम्ही आहोत ना, उद्या आपण एक काम करू. उद्या आपण तिथे कोणीतरी जाऊया आणि चौकशी करू त्यांची. जर मुलगा पसंत पडला तर करू लग्न, नाहीतर नाही. ते ठीक आहे म्हणतात. दुसऱ्या दिवशी हरीश जयंतच्या ऑफिसमध्ये जाऊन येतो. तो घरी येतो आणि खूप खुश असतो. तो सगळ्यांना म्हणतो माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहे, तो मुलगा खूप चांगला आहे, तुझं लग्न आपण तिथे लावून देऊ शकतो. लक्ष्मी हे ऐकून खूप खुश होते. ती निवासला म्हणते अहो, माझ्या मनातली शंका दूर झाली. आता तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता. निवास म्हणतो लक्ष्मी, आपण आधी जान्हवीला विचारू. जान्हवीच्या मताशिवाय आपण दुसरं काहीच करायचं नाही. तिचा जर होकार असेल तरच आपण पुढे जाऊ. थोड्या वेळाने जान्हवी तिथे येते. लक्ष्मी जान्हवीशी बोलत असते आणि तेवढ्यात तिथे निवास येतो. निवास म्हणतो जानू, आम्हाला तो मुलगा सगळ्यांना चांगला वाटतोय, पण तू त्याला भेट, त्याच्याशी बोल. जर तू तुला आवडला असेल तरच आपण पुढची बोलणी करू. जानू म्हणते बाबा, मला या विषयावरती विचार करायला थोडा वेळ हवाय. बाबा लक्ष्मीला म्हणतात लक्ष्मी, जानूचं म्हणणं अगदी बरोबर आहे, आपण तिला वेळ द्यायला हवा. तर इथे जान्हवी बाहेर येऊन उभी असते आणि तिथे भावना येते. भावना म्हणते जानू, तू माझ्यापेक्षा जरी लहान असलीस ना तरी तू माझ्यापेक्षा जास्त समजूतदार आहे. तुला काय वाटते हे मी तुला समजून घेऊ शकते. पण जानू, आपल्या आईबाबांचा विचार कर ना. त्यांनी आजपर्यंत खूप सहन केलंय. माझं लग्न नाही होणार आता. कदाचित माझ्या नशिबातच नसेल लग्न हा प्रकार. पण जानू, तुझ्या लग्नामुळे आई वडिलांना आणि घरातल्यांना आनंद होणार असेल, आपल्या घरात आनंद येणार असेल तर विचार करायला काय हरकत आहे. जानू, जास्त विचार करू नको. मुलगा किती चांगले हे आपण पाहिले. आता निर्णय तुला घ्यायचाय. असं म्हणून भावना निघून जाते. भावना घरातल्यांचा विचार एवढा करते आणि आपण एवढा विचार करत नाहीये हे जान्हवी बघते. जान्हवीलाही वाटतं की नको, घरामध्ये आनंद यायला हवा. ती डोळ्यात पाणी आणते आणि आपला जोडीदार कसा असावा याचा विचार करते. तिला वाटतं की नको, या माणसाने आपल्या आईबाबांसाठी एवढं केलं आणि आपण थोडंफार करूच शकतो ना. आईबाबांच्या आनंदासाठी आपण होकार देऊच शकतो. जानू विचार करत असते. आता जानू विचार तर करते ते बरोबर आहे, पण विश्वा मनातलं सगळं बोलून मोकळा होईल का? त्याचा जो गैरसमज झालाय की जान्हवीला प्रपोज केले, याबद्दल पुढे काय होईल हे बघण्यासारखं असेल.